सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज सकाळ सकाळी बघा माता लक्ष्मीचं तुम्हा सर्वांना दर्शन झालं। तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम, संकट, कर्जमुक्ती तसंच व्यापार व्यवसायामध्ये तुम्हाला चांगली प्रगती मिळो, त्याचबरोबर सर्वांचं आरोग्य चांगलं राहो हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते। तर सकाळ सकाळी बघा तुम्हा सर्वांशी मी शेअर करत असते की सकाळ सकाळी उठले की सगळ्यात अगोदर आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी माऊली विराजमान आहेत, त्यांची पूजा, तुपाचा दिवा, त्यांना एक लाल फूल, त्याचबरोबर आई लक्ष्मीची पूजा। तर आई लक्ष्मीच्या पूजेसाठी आज कमळाचं फूल सुद्धा भेटलेलं आहे, कारण माता लक्ष्मीला कमळ प्रिय असल्यामुळं 108 कमळं वाहणं शक्य नाही, पण जसे कमळ भेटतील तर जसं आपण वाहत असतो। तर माता लक्ष्मीला कमळ फार प्रिय आहे आणि धनलक्ष्मी कुंचची सेवा आहे ती मी नित्य करते बरं का। रोज तांदूळ त्याचे बदलते आणि रोज तसंच बघा आपण पितळेच्यामध्ये सुद्धा सेवा करू शकतो, चांदीमध्ये सुद्धा धनलक्ष्मीची सेवा करू शकतो। तर धनलक्ष्मी सेवेचे खूप ताईंना चांगले अनुभव आलेले आहेत, तसंच तुम्हाला सुद्धा खूप छान असे अनुभव आणि प्रचिती नक्की येईल। फक्त प्रत्येक वेळेस मी एकच गोष्ट का सांगते की तुमच्या सेवेमधलं सातत्य जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं बरं का। सातत्य जर असेल सेवेमध्ये तर तुमच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम, अडीअडचणी कमी होतात आणि तुम्हाला सुद्धा भगवंताची प्राप्ती होते किंवा भगवंताचा कृपा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळतो। त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असणारी चांदीची रत्न, त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीचे हळदी कुंकू आहे ते चांदीच्या करंड्यामध्ये ठेवलेलं आहे। चांदीचा हा छोटीशी वाटी आहे, त्याच्यामध्ये कच्चं दूध माता लक्ष्मींना नैवेद्यासाठी मी ठेवलेलं आहे, कारण कच्चं दूध ठेवायचं कधी पण। त्याचबरोबर बघा भगवान कुबेरांची मूर्ती सुद्धा आहे आणि चांदीच्या निरंजनमध्ये तुपाचा दिवा, त्यासोबत व्यंकटेश्वर स्वरूप असणारं शंख चक्र गदा हे चिन्ह सुद्धा पूजेमध्ये ठेवलेलं आहे, कारण भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर भगवानांची ही सेवा आहे किंवा त्यांचं ते स्वरूप मानलं जातं। दक्षिण भागामध्ये त्याची पूजा केली जाते आणि खरंच त्या पूजेचे खूप चांगले रिझल्ट आणि फरक सुद्धा आपल्याला जाणवतो आणि खूप छान असे अनुभव सुद्धा आपल्या सर्वांना येतात। तर बघा प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या श्रद्धा आणि सातत्य असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशाच्या मार्गापासून कोणी थांबवू शकत नाही, कारण सेवेत सातत्य ठेवलं तर तुमच्या आयुष्यामधले बरेचसेच प्रॉब्लेम, बरेचसेच संकट, बरेचसेच दुःख दूर होतात। तर सर्वांनी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा, सेवा करा। बऱ्याचशाच त्यांना रिप्लाय मिळाला नाही आहे, प्रकट दिन गुढीपाडवा असल्यामुळं थोडेसे ऑर्डर जास्त आहेत, पण तुम्हाला रिप्लाय हा नक्की मिळेल। तर हा माता लक्ष्मीची मी फ्रेम बघताय धनाचा वर्षाव करणारी, ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवी त्यांनी बुकिंग केली तरी चालेल। व्हॉट्सअपला रिप्लाय मिळत नाही ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला वस्तू मिळणार नाहीत, जसं आमची टीम फ्री होईल तसं तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळेल। कारण बघा 1200 ते 1300 रोजचे मेसेज असतात, रात्री 4-4 पर्यंत जागून प्रत्येकाला रिप्लाय केला आहे, प्रत्येकाचं बुकिंग घेतलं आहे। त्यामुळे गैरसमज करू नका, तुम्ही पेमेंट जरी केला असेल तरी सुद्धा तुम्हाला पूजा साहित्य मिळेल आणि प्रत्येक पेमेंटची एंट्री हे आमच्या कॅटलॉगला म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये असते बरं का, रेकॉर्डला। असं काही नाही आहे की पैसे घेतले आणि आम्हाला सामान मिळेल की नाही, बुकिंग होईल की नाही ह्याची काळजी आणि चिंता तुम्ही करू नका। तर बऱ्याच ताईंना आदिमाया आदिशक्तीमध्ये आईसाहेबांची मूर्ती हवी होती, तर ही सुद्धा आईसाहेबांची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवी त्यांनी ऑर्डर केली तरी चालेल। त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला प्रिय असणार हे गुलाबाचं अत्तर मी दिव्यामध्ये टाकलेलं आहे, कारण ह्या सुगंधाने माता लक्ष्मी आकर्षित होते। माता लक्ष्मीला गुलाब अत्तर प्रिय आहे, भगवान विष्णूला केवढा अत्तर प्रिय आहे। तर अशी ही उठल्या उठल्या पूजा असते। आज प्रकट दिन आहे स्वामींचा, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला वेगळा आणि सरप्राईज सोबत बघायला मिळेल। तर सर्वांनी आजचा स्वामींच्या प्रकट दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा, जे स्वामींचे नवीन सेवेकरी आहेत। आज बघा सकाळ सकाळी स्वामी चाललेले आहेत एका मुंबईच्या ताईंकडे, पॅकिंगचं काम सकाळी पहाटेपासूनच चालू झालेलं आहे, कारण प्रकट दिन गुढीपाडवा हे सण आले ना की रात्रभर जागून तुमच्या सर्वांची ऑर्डर पूर्ण कराव्या लागतात, कारण मोठ्या मूर्ती आहेत त्या वन डे गेल्या बघा। आपल्याकडे प्रोटर, डेन्झो ह्यासारख्या कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्हाला अगदी 2 तासात 1 तासात अर्ध्या तासात पुऱ्यातल्या पुऱ्यात मूर्त्या काल मिळाल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती। त्यामुळे बघा काल मला कोणताही व्हिडिओ गुढीपाडव्याचा बनवता नाही आला, त्याच्याबद्दल खरंच माफ करा। मला पण वाटत होतं की आपण पण गुढीपाडव्याचे छान व्हिडिओ करावे, घर छान डेकोरेशन करावं, पण काय होतं की तुमच्यापर्यंत सेवा किंवा तुम्ही काहीतरी विश्वासाने बुक केलेलं असतं त्या पोचणं सुद्धा महत्त्वाचं आहे, तीच एक खूप मोठी माझ्या माऊलींची सेवा आहे। त्यामुळे बघा ज्यांना ज्यांना स्वामींची मूर्ती भेटली त्याला ताईंनी छान छान व्हिडिओ, आगमनचे फोटो व्हिडिओ पाठवायचे आहेत, जेणेकरून तुमची आठवण आपल्या चॅनलवरती कायम राहील स्वामी प्रकट दिन दिवशी तुमच्या घरी विराजमान झाले। तर बघा आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक लाईव्हचं, प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल।
तर तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीची छान छान पूजा करताय आणि तुमचे सुद्धा अनुभव तुम्ही माता लक्ष्मीचे शेअर करा. कारण काय होतं, आपल्या अनुभवामुळे किंवा आपल्या प्रचितीमुळं अनेक जण सेवेत येतात, त्यांचं कल्याण होतं. कारण आपण त्याला अध्यात्माचा किंवा चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम करतो आणि नेहमी आपण एखाद्याला चांगली गोष्ट सांगतो, शिकवतो, तेव्हा भगवंत नेहमी ऐकत असतो की अरे हा माझ्या भक्ताला चांगला मार्ग दाखवतो, ह्याचं कल्याण करणं सुद्धा माझी एक जबाबदारी आहे किंवा ह्याच्यावरती माझी कृपा झाली तर हा अनेक लोकांपर्यंत सेवा पोचवेल. अनेक लोक श्रद्धा भावाने माझी सेवा करतील, मला भजतील, माझी पूजा करतील. तर आपल्या सेवेमध्ये सातत्य असायलाच पाहिजे. सातत्यासोबत आपला स्वतःवरती विश्वास आणि आपल्या गुरुवरती विश्वास असेल तर ह्या आपल्या आयुष्यामध्ये कोणती गोष्ट अशक्य घडत नाही, सगळ्या गोष्टी शक्य होतात. तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा छानच्या स्वामींच्या व्हिडिओसोबत भेटूया. तर बघा, प्रकट दिन असल्यामुळं स्वामी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे आलेले आहेत, जसं की मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर स्वामींच्या बघा कालपासून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वामी आले, कालपासूनच मूर्त्यांचं डिस्पॅचिंग चालू झालेलं आहे. माझ्या देवघरामध्ये आहे तशी स्वामींची बघा 1 फूट मूर्ती आहे, खूप सुंदर, रेखीव, कोरीव. तर आज प्रकट दिन आहे त्यामुळे सगळ्या स्वामींची आज पूजा होणार आहे. तर बघा, ह्या सगळ्या बॉक्समध्ये स्वामींच्या मूर्त्याच आहेत. भरपूर क्वांटिटीमध्ये स्वामींच्या मूर्त्या आपल्याकडे आलेल्या आहेत. आदिमाया, आदिशक्ती, श्रीपाद, श्रीवल्लभ, त्याच्यानंतर नरसिंह सरस्वती, भरपूर मूर्त्या, तुळजाभवानी मातेच्या सगळ्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर ह्या सगळ्या मूर्त्या काढायच्या आहेत, त्याचं तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. त्याचबरोबर बघा, अगरबत्ती, तुपाच्या वाती, ह्या सर्व आपल्याकडे गोष्टी पूजेच्या आध्यात्मिक मिळतात. धूपस्टिक, भीमसेन कापूर. तर रिप्लाय प्रत्येकाला मिळेल असं काळजी करू नका की रिप्लाय मिळेल की नाही. तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीची छान पूजा करा. आणि कसं असतं, स्वतः सेवा केली, स्वतः अनुभव घेतला तरच विश्वास बसतो. त्यामुळे ज्या ताईंनी अनुभव घेतला आहे माता लक्ष्मीच्या सेवेचा आणि ज्या गोष्टी सिद्ध करून पाठवल्या, एका ताईंना खूप मोठा अनुभव आलेला आहे. त्यांचे खूप मोठे पैसे अडकले होते, ते सिद्ध केलेला कुंचन घरी गेल्यानंतर मिळाले. त्यांचाही अनुभव मी लवकरच आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवरती शेअर करेल. तरी माता लक्ष्मीची धनाचे वर्षाव करणारे फ्रेम आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी बुकिंग केलं तरी चालेल. फक्त रिप्लायला वेळ लागेल बरं का, आधीच सांगते. असं म्हणू नका की व्हिडिओ बनवता पण तुम्ही काही देत नाही, रिप्लाय मिळत नाही, आम्ही कशी खरेदी करावी, आम्ही कसं ऑर्डर करावं. प्रत्येकाला रिप्लाय मिळण्यासाठीच आजचं सरप्राईज आहे. त्यामुळे ₹2070 received on PhonePe. घरपोच मिळेल.